Namaskar. Today I am starting on the lecture 5, which is on the Cold War. म्हणजे शीत युद्ध बद्दल आपण हा लेक्चर मध्ये विचार करणार. इट्स एन अनालिसिस ऑफ द कोल्ड वॉर. हा शीत युद्ध आपण म्हणतो 1945 to 1989. हा पिरियड अतिशय महत्वाची पिरियड आहे. बिकॉज आजची तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवस्थाकडे लक्ष घालायचं तर हा एक मोठा सिद्धांत त्यांनी म्हणले. राष्ट्रीय व्यवस्थामध्ये 2 पेक्षा जास्त खेळाडू असलं तर ते व्यवस्था स्थिर नसणार. तो त्यांना हा व्यवस्था अतिशय ते त्याला सपोर्ट करतात या ते व्यवस्थाला ते चांगलं सत्ता संतुलन आहे अशी केनेथ वॉल्ट सारखं लोकांना त्यांची विचार आहे. आता पहिली आपण बघणार शीत युद्ध ह्याला का आपण शीत युद्ध म्हणतो. वाय डू वी कॉल इट कोल्ड वॉर. तुम्ही पाहिलं तर फर्स्ट ह्याची अर्थ बघू. हा पिरियड मध्ये म्हणजे 19 मित्र देश आणि USSR रशिया युनियन ऑफ सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक रेव्होल्यूशन झाल्यानंतर नाव दिले होते. आणि इथे पाहिलं तर हा 50 वर्ष लगभग 45 वर्ष म्हणू शकतो अजिबात मोठा युद्ध परत झाला. तुम्हाला माहितीये युरोपला 20 वर्ष मध्येच 2 महायुद्ध झाले. सो लोक भीती होते की तिसरा महायुद्ध येऊ नये आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था अशी सांभाळायला पाहिजे की युद्धपर्यंत आपण जाऊ. म्हणून हा कालाला आपण शीत युद्ध म्हणतो. म्हणजे भरपूर हा 2 महासत्ता सुपर पॉवर्स म्हणतो महासत्ता हा कोल्ड वॉर या शीत युद्धाची पिरियड मध्ये एकमेकांना समोर न येता त्यांनी शांती होते बट छोटा छोटा होतो. म्हणजे कुठली आंतरराष्ट्रीय आजची आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची तुम्ही सगळी कारण ते बघू शकता. युरोपमध्ये हा शीत युद्ध होते बट तिसरे आणि कम्युनिस्ट आणि त्यांची मित्र देश आणि तिसरा महायुद्ध म्हणजे नॉन अलाइन्ड अलिप्ता चळवळ होतं. तुम्हाला माहितीये भारत युगोस्लाविया आणि इजिप्त ते दोन्ही गुटांमध्ये न होते या कधी कधी त्यांची मदत पण घेत होते बट त्यांची मित्र देश म्हणून नाही. सो हे तुम्ही पाहिलं का तर त्याला थर्ड वर्ल्ड म्हणतो. आणि हे युगाची तुम्ही काय महत्व आहे शीत हे एक विचारची युद्ध होते म्हणजे आयडिओलॉजिकल वॉरफेअर. म्हणजे 2 आर्थिक आणि राजनैतिक व्यवस्थांमध्ये त्यांची भांडण होती. मेनली कॅपिटलिझम म्हणजे कॅपिटलिझम अँड लिबरल डेमोक्रेसी. लिबरल म्हणजे उदारमतवाद लोकशाही आणि तुम्हाला हे पाहिलं तर भांडवलशाही यांच्या दोघांमध्ये केंद्रीकरण आणि कम्युनिस्ट पार्टीची या मार्क्सवाद अमेरिकामध्ये आलेला. म्हणजे हे बेसिकली ओळखवर न होते राजनैतिक आर्थिक आणि सामाजिक विचार प्रणालीमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय. म्हणजे हा शीत युद्ध म्हणून आपण का म्हणतो. लोकांना वाटतं दुसरं राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वास्तवाची म्हणणं काय आहे आणि दुसरा हा युगाची तुम्ही काय काय म्हणा. न्यूक्लिअर एज म्हणजे अणुशस्त्र हे पहिल्यांदा हा युगाची महत्व आहे. म्हणजे अणुशस्त्र कोणाकडे होते आणि अणुशस्त्राची स्पर्धा शस्त्र स्पर्धा शस्त्र नियंत्रण आणि डिझार्ममेंट फार शस्त्रीकरण बट त्याच्याबद्दल पण आपण वेगळं त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू शकतो. बट बेसिकली हा कोल्ड वॉर म्हणजे शीत युद्ध ते 50 वर्ष
अणुशस्त्र त्याची ओळख पुढे केली. म्हणजे अणुशस्त्र ह्याची या ह्याची महत्व. आणि तुम्ही पाहिलं तर हा पिरियड भरपूर इतिहासकार ह्याच्या म्हणतात लॉंग पीस, शांतीपूर्वक युग आहे. आणि का ह्याला शांतीपूर्वक युग म्हणतात? बिकॉज आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी युद्ध पाहिलं नाही. आणि ते तुम्ही पाहिलं तर पहिले ते 1945 पाहिलं तर मल्टीपोल बहुकोनी म्हणजे 5 या 6 महासत्ते. आणि ते महासत्ते म्हणजे सुपर पॉवर नव्हते, नॉर्मल मेजर पॉवर होते. हा सुपर महासत्ता हा असणं हे आता पहिल्यांदा हे दोन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि USSR आणि युरोप. आणि युरोपची महासत्ते सगळं त्यांची डिक्लाइन झाले. आणि इथे पाहिलं तर कशाबद्दल हे पिरियड मध्ये USSR आणि USA मध्ये फरक? लोक म्हणतात एक आयडियोलॉजिकल, तुम्हाला मी म्हणते म्हणजे विचार प्रणालींची फरक. इथे तुम्ही पाहिलं तर अमेरिका आणि त्याची मित्र देश USSR आणि ती अजिबात सुरक्षाची त्यांची संकल्पना त्यांना कधी 45 मध्ये हा दोन्ही राज्य दुसरा महायुद्ध मित्र देश म्हणून एकत्र लढून 1945 मध्ये 3 महासत्ते होते, त्यांनी अलायन्स म्हणून हा युद्ध हिटलर विरुद्ध जिंकले होते. हे तुम्ही पाहिलं तर USSR US पाहिजे की युरोपमध्ये पहिली मे मध्ये बर्लिन पर्यंत पोहोचणारे अमेरिका या ब्रिटन न होते, बट रशिया होते. सोव्हिएट ट्रूप्सच पहिली आली आणि त्यांच्याकडेच आज सगळं हिटलरांची आणि त्यांची सगळं त्यांच्या आर्काइव्ह मध्येच होते. सो सोव्हिएट लिडरशिप तेव्हा जो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जोसेफ स्टॅलिन म्हणून त्यांची जनरल सेक्रेटरी होते कम्युनिस्ट पार्टी. लेनिन नंतर त्यांनी घेतले होते. आणि जोसेफ स्टॅलिनची काय विचार होते? त्यांचे विचार होते की सोव्हिएट युनियनला दरवेळेला वेस्टर्न बॉर्डर म्हणजे युरोप मधून हल्ला होता. नेपोलियनची घ्या तुम्ही, हिटलर पण घ्या. आणि हे वेस्टर्न बॉर्डर मधून हल्ला होत असलं तर त्यांना वाटलं ते कुठली तरी बफर पाहिजे. बफर म्हणजे मित्र राज्य, ते राज्य हे हल्ला त्यांना होऊ देणार नाही. तो इथे तुम्ही पाहिलं तर अमेरिकेची म्हणणं होते की रशिया परत वापस त्यांच्या बॉर्डर पर्यंत जायचं. हे पहिला त्यांची मुद्दा होता. हे आम्हीच पहिली जर्मनी पर्यंत आले, आम्हीच, म्हणून आम्ही हे इथे हे राज्यांमध्ये आम्हाला ईस्ट युरोपमध्ये आणि जर्मनीमध्ये आम्हाला मित्र राज्य पाहिजे. आम्हाला परत एक युरोप पातळीवर परत आम्हाला युद्ध लढायचं नाही. आणि दुसरं नियंत्रण स्ट्रॅटेजी. आणि हा बेसिकली जॉर्ज केनन म्हणून त्यांची अमेरिकन एम्बॅसिडर होते, राजदूत होते रशियाला, सोव्हिएट युनियनला. त्यांनी एक फेमस एक्स टेलिग्राम म्हणून पाठवलं होतं. आणि इथे त्यांनी म्हणले की USSR ची मेन काय आहे? त्यांची लष्करी असुरक्षा, मिलिटरी इनसिक्युरिटी. आणि आपल्याला सोव्हिएट युनियनला कंटेन करणं म्हणजे कम्युनिझम, मार्क्सिझमला पुढे प्रचार होऊ नाही म्हणून बघून घेणं अतिशय महत्वाची US परराष्ट्र धोरणाची एक मोठा मुद्दा होता. आणि हा तुम्ही पाहिलं तर कारण काय होतं हे दोघांमध्ये? हे पहिली होते दोघांमध्ये, अमेरिकेने त्यांनी मित्र देश आणि USSR आणि त्यांचे काय एकमेकांवर अविश्वास कर. पाहिलं तर तेव्हा बोल्शेविक रेव्होल्युशन झाले, तेव्हा कम्युनिस्ट पार्टीनी रोमनॉव जार्सला हरून त्यांनी सिव्हिल वॉर
तुम्ही पाहिलं तर पश्चिम राज्य आणि जपान, नॉर्थ रशिया आणि सायबेरियामध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्याची प्रयत्न, कम्युनिस्ट राज्याला हरवणं आणि त्यांना काढणं. आणि वुड्रो विल्सन, तुम्ही प्रेसिडेंट वुड्रो विल्सन नाव ऐकले, 14 पॉइंट्स खाली, त्यांना पण तेव्हा त्यांनी करार आणि हे करत होते. त्यांना अतिशय कम्युनिझम विरुद्ध प्रचंड विरोध होते आणि त्यांना अजिबात हे विरोधीपणा त्यांनी त्यांची परराष्ट्र धोरणामध्ये पण दाखवलं. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की युएसनी USSR ची गव्हर्नमेंटला रिकॉग्निशन म्हणजे त्यांना आंतरराष्ट्रीय पातळी कधी त्यांनी दिले, तेव्हा त्यांनी एकत्र का आले, तर एकत्र का आले, ऐतिहासिक सर्कमस्टान्सेसमुळे एकत्र. त्यांनी काय प्रेमाने एकत्र नाही आले, त्यांना केलं. हिटलरनी युनियनला इन्व्हेड केलं 9 जून 1941, म्हणजे ते आक्रमण केले त्यांनी जून 1941. आणि तुम्हाला माहितीये जपाननी पर्ल हार्बर आक्रमण केले डिसेंबर 19. आणि ह्याच्यामुळे ऍक्सिस पॉवर्सचा विरोध करण्यासाठी हे दोघं एकत्र. सो लोक म्हणतात तेव्हा थ्रोन टुगेदर, म्हणजे परिस्थिती, ऐतिहासिक परिस्थिती आम्ही त्यांना एकत्र आणलो. आणि हे तुम्ही नाक्सीची हार 1945 मे मध्ये होऊन जात. त्याच्यानंतर हा ब्लू म्हणजे ठेवले होते ते हळूहळू विस्कट. दोघांची आंतरराष्ट्रीय पातळीवर बघण्याची दृष्टिकोन अटलांटिक चार्ट तुम्हाला माहिती आहे, भरपूर कॉन्फरन्सेस झाले 1945 पर्यंत ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था काय असायला पाहिजे. हिटलरची हार केले नंतर हा 3 अलाइज म्हणजे कोण, विन्स्टन चर्चिल ब्रिटनची पंतप्रधान, फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट अमेरिकेमध्ये त्यांची पार्टीची जनरल सेक्रेटरी होते. ते काय पंतप्रधान या त्यांची राष्ट्रपती नव्हते, बट कम्युनिस्ट पार्टीची जनरल सेक्रेटरी. हे तिघ तुम्ही पाहिलं तर भरपूर फोटोज हे सगळं तुम्ही बघू शकतात. त्याच्यामध्ये हे तिघ महत्वाचे होते निर्णय घेण्याची की दुसरा महायुद्ध नंतर काय आंतरराष्ट्रीय व्यवस्था असायला पाहिजे. हा पहिली त्यांची झाले अटलांटिक चार्टर. हा चार्टर मध्ये त्यांनी कुठली विषयावर त्यांची संवाद होतो. एक आहे आर्थिक विषयावर आणि दुसरा आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठली तरी एक स्थिर व्यवस्था पाहिजे होतं त्यांना परमनंट सुरक्षासाठी. आणि हे तुम्ही पाहिले तर 43-44 मध्ये हे आले युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन. त्यांनी 1945 मध्ये स्थापना केली. आणि हा मीटिंग्स आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 महत्वाची मीटिंग्स मध्ये ह्याचे सगळं काय त्यांच्यामध्ये हे वेगळेपणा होते या त्यांच्या परराष्ट्र धोरणाची त्यांना काय काळजी पोट्सडॅम मध्ये त्यांनी हे करायचं. हा शेवटच्या कॉन्फरन्सला रूझवेल्ट येऊ शकला नाही. रूझवेल्ट 1945 मध्ये त्यांची देहांत ते वारतात. आणि त्याच्यानंतर त्यांची व्हाईस प्रेसिडेंट हॅरी एस ट्रूमन अतिशय कम्युनिझम विरोधी होते आणि त्यांना तेच राष्ट्रपती आहे ते जपानवर अणुशस्त्र बॉम्ब टाकण्याची निर्णय घेतला. लोकांची विश्वास आहे की हा अणुशस्त्र बॉम्ब अमेरिकेने वापरून ही मानवी समाजावर हे मोठा त्यांनी अमेरिकेची विरोधीपणा सोव्हिएत युनियन विरुद्ध जास्त वाढतात. तो पोट्सडॅम मध्ये तुम्ही पाहिलं तर हे मिसअंडरस्टँडिंग या ते दोघांमध्ये अतिशय अविश्वास वाढून गेलेला होता. आणि इथे कशावर त्यांची शीतयुद्ध मध्ये पहिली समस्या काय, स्फिअर्स ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे त्यांची एक प्रभावाची क्षेत्र. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे जॉग्राफिक रिजन, भूगोलिक राज्यवर. तशी
अमेरिका साऊथ अमेरिकाला काही दुसरे लोक तिथे हस्तक्षेप करायचं नाही. या सोव्हिएट युनियन ईस्ट युरोपमध्ये त्यांनी म्हणले हे आमची स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. सो 80 त्याला ते शीतयुद्ध मध्ये तुम्ही बघू शकता की दरेक राज्य त्यांची कुठली महत्वाची जागा या महत्वाची रिजन आहे त्यांनी स्पष्ट केली. आणि इथे तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा विन्स्टन चर्चिलनी बॅल्कन्स वर बोलायला, बॅल्कन्स म्हणजे ईस्ट युरोपमध्ये एरिया आहे आणि तो तुम्ही पाहिलं तर ह्याच्यावर रशिया सोव्हिएट युनियननी अजिबात कुठली दुसरा महाशक्तीला तिथे येण्याची परवानगीच द्यायला तयार नव्हती. अमेरिकेने ते तुम्ही पाहिलं तर युनिलॅटरलिझम म्हणजे आधी अमेरिकेने आम्ही काय करायचं मनरो डॉक्ट्रिन प्रमाणे त्यांची परराष्ट्र धोरणं चालायचं, नवी परराष्ट्र धोरणं मांडलेला होतं. रूझवेल्टनी पहिली म्हणलं 4 पोलिसमॅन राहायला पाहिजे बिकॉज त्यांना पण कोणी सत्ता पाहिजे. बट खरी परिस्थितीमध्ये कोणी क्षेत्र होऊ शकलं नाही बिकॉज ग्रेट ब्रिटनला तेवढं आर्थिक या राजनैतिक सत्ता नव्हती. म्हणून ते 2 पोलीस त्यांनी पूर्णपणे त्यांची सत्ता ते राज्यांवर या गव्हर्नमेंट त्यांच्या हवे ते सरकार त्यांनी मांडू शकलं. चर्चिलनी हा आयर्न म्हणून तुम्हाला लोहेची पडदा म्हणजे लोहपडदा म्हणजे हे काय म्हणणं आहे की बाहेरची राज्य US आणि त्यांची मित्र देशांना रशिया आणि त्यांची मित्र देशांमध्ये काय होतात कळतच बिकॉज तिथे काय लोकशाही सत्ता नसल्यामुळे लोकांवर या नागरिकांवर प्रचंड दबाव असतात. सो त्यांनी म्हणलं की हा मोठा फरक आहे की सोव्हिएट नियंत्रण एवढं आहे त्यांच्या नागरिकांवर ते सत्ता विरुद्ध परिस्थिती अतिशय वाईट होऊ शकतात. सो त्यांची म्हणणं होतं की हा मोठा ईस्ट आणि वेस्ट मध्ये सो शीतयुद्ध का आले होते की ते डिवाइड बिटवीन ईस्ट म्हणजे काय म्हणजे पूरबची युरोपमध्ये पण ते पडतात होते. बर्लिन म्हणजे एक मध्ये ते त्यांनी फाडले होते. सो तुम्ही पाहिलं तर आणि सोव्हिएट आणि चर्चिल आणि हे लोक पूर्णपणे शीतयुद्धाची त्यांची विचार प्रणालीमुळे आणि पॉलिटिकल मिलिटरी त्यांना राजनैतिक आणि सुरक्षा वाढवण्याची त्यांची परराष्ट्र आणि दुसरं तुम्ही पाहिलं तर त्यांना भीती होते ती ह्याला रेड टेरर लाल हिंसा या लाल आतंकवाद आणि कम्युनिस्ट 5th कॉलम म्हणजे त्यांना सगळं लोकशाही राज्यांना कम्युनिस्ट पार्टी आणि ह्याच्याची प्रचंड भीती वाटायला लागली. बट हा परिस्थिती तुम्ही पाहिलं तर वास्तवात लोकांना हा आंतरराष्ट्रीय व्यवस्था हा या राजनैतिक व्यवस्था त्यांना पाहावा त्याला द्विकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणले आणि हे द्विकोणी म्हणजे 2 सत्तेची केंद्रीकरण असतं. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सगळं ऍक्सेस पॉवर अतिशय वाईट होतं. त्याने अमेरिकेनी अर्धा युरोप म्हणजे पश्चिम युरोप आणि जपान मध्ये अमेरिकेची आर्म्ड फोर्सेस होते आणि युरोपमध्ये तुम्ही पाहिलं तर जिंकलेला लोक पण आणि हारलेला लोक पण अतिशय आर्थिक डेट मध्ये होते आणि तुम्ही पाहिलं तर त्यांना सगळ्यांना अमेरिकन मदतची प्रचंड गरज होती. तो तुम्ही पाहिलं तर पॉलिटिकली हा परिस्थिती सगळं गव्हर्नमेंट युरोपमध्ये राजनैतिक पातळीवर अस्थिर होते आणि आर्थिक पातळीवर अतिशय वाईट परिस्थितीत होते. आता बायपोलॅरिटी का आली? भरपूर लोकांची म्हणणं आहे की हा दोन्ही महासत्ते USA आणि USSR लीग ऑफ नेशन्सची वेळेत त्यांनी कुठली नाकारली.
आता कशी त्यांनी होकारले. भरपूर लोक म्हणतात लिटरली त्यांना बाय इन्व्हिटेशन एम्पायर दिले होते. एम्पायर म्हणजे त्यांची राज्य, त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवस्था चक्क त्यांना त्यांच्या हातात दिले होते. का? एक बाजू तुम्ही पाहिलं तर युएस अर्थव्यवस्था त्यांच्या हातात होती, व्यापार त्यांच्या हातात होते आणि त्यांना ह्यूज स्वर्ण, अमेरिकेची लष्करी सत्ता या लष्करी शक्ती अतिशय त्यांची लष्कर वेस्टर्न युरोप, जपान आणि त्यांची वायुसेना आंतरराष्ट्रीय एक देश त्यांच्याकडे अणुशस्त्र 1945 मध्ये रशियाकडे अजून अणुशस्त्र न होते. 1945 to 49 हा पिरियड आपण म्हणतो अमेरिकन सुप्रमसी. म्हणजे त्यांना युएस कडे ते अणुशस्त्र असल्यामुळे दुसराकडे नसल्यामुळे त्यांना वर्चस्व होते. USSR ची काय परिस्थिती होते तुम्ही भूगोलिक आणि एरियामध्ये पाहिलं तर म्हणजे 75% रशिया, 25%च ते युरोपची खंडात आहे. आणि हा राज्य मेनली ते युद्ध, दुसरा महायुद्ध 1944 डिसेंबर पर्यंत एकदा USSRच लढत होते नाक्सी. तुम्हाला नॉर्मंडी लँडिंग पर्यंत अमेरिकेने उशिरा आले युद्धामध्ये आणि अमेरिका आणि ब्रिटिश युरोपमध्ये पाय टाकणंच नॉर्मंडी मध्ये सुरू होतात. सो 1944 पर्यंत ते आलेच नव्हते. सो दुसरा महायुद्ध मध्ये रशियाने प्रचंड युद्धाची त्यांना 20 मिलियन लोक मेले होते युद्धामध्ये. बट तरी जोसेफ स्टॅलिन सारखं नेता होते म्हणून त्यांनी हा युद्धाची त्यांनी ते वाचू शकले. तुम्ही माहिती असलं तर जोसेफ स्टॅलिन बद्दल तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची पुस्तकं तेव्हा वाचताना अमेरिकन या ब्रिटिश लोकांना लिहिलं तर त्यांनी जोसेफ स्टॅलिनला एक तानाशाह फार नेगेटिव्ह टर्म्स मध्ये लिहितात. बट तुम्ही दुसरं पुस्तक पाहिलं तर भरपूर लोक त्यांची फार ऍडमायरर्स होते. पॅब्लो नेरुडा म्हणून एक मोठा पोएट चिली मधून, म्हणजे 20वी शताब्दीची काय लोक म्हणतात मोठा कवी आहे, त्यांना नोबेल प्राइज पण मिळालं. त्यांनी एवढं लिहिले, एक अख्खा कविता लिहिले जोसेफ स्टॅलिनला. ते म्हणजे हा माणूस आहे म्हणून भरपूर गरीब देश जिवंत आहे. या माऊचे टून आज 1949 मध्ये चीन मध्ये कम्युनिस्ट पार्टी जिंकली तर त्याचे कारण पण जोसेफ स्टॅलिन. सो लोक तुम्हाला विचार करायला पाहिजे जोसेफ स्टॅलिन बद्दल विचार. आणि नेहरूला, जवाहरलाल नेहरू आपलं पंतप्रधान पहिली, त्यांनी ते वारले तुम्ही लोकसभामध्ये. त्यांनी त्यांच्यासाठी 1953 मध्ये स्वतः नेहरूंनी मोठा स्पीच दिले होते की, आणि ते स्पीच तुम्ही एवढं त्यांनी त्याला जोसेफ स्टॅलिनला एक मोठा नेत्याची प्रमाणे त्यांनी त्यांची इकॉलॉजी. तो जोसेफ स्टॅलिनची कडे बघण्याची धोरणा तुम्ही कुठे उभा आहे त्याच्यावर आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर लष्करी ठेवले त्यांनी युरोपमध्ये ठेवू शकले. म्हणजे रशिया किती लष्करी महासत्ता होते आणि भरपूर काळ होते. अमेरिकेसाठी सारखं नवीन नव्हतं. द्विकोणी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आली शीतयुद्ध काळात. ते दोघांना काय हवं म्हणून त्यांनी आलं नव्हतं, परिस्थिती. आणि त्यांना चक्क इन्व्हिटेशन, नॉर्वेजियन हिस्टोरियन गिर लुनस्टार्ट ते म्हणतात एम्पायर बाय इन्व्हिटेशन. म्हणजे चक्क परिस्थितीनं त्यांच्या अंगावर नेतृत्व घेण्याची हे त्यांना फोर्स केले. आणि पाहिलं तर ते जास्त वेळ नाही घेतले. ते 1945 जिंकले सोव्हिएट आणि म्हणजे सोव्हिएट युनियन आणि US मध्ये. जर्मनीची काय परिस्थिती असायला पाहिजे म्हणजे दुसऱ्या महायुद्धाला
आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि युरोपची सुरक्षासाठी युरोप अतिशय महत्वाची आहे. तो त्याच्यामुळे आणि इथे दोन गोष्टी येतात आपल्याला माहिती पाहिजे, याल्टा ॲक्सिम्स आणि रिगा ॲक्सिम्स. याल्टा ॲक्सिम्स म्हणजे याल्टा कॉन्फरन्स मध्ये तेव्हा फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट होते. अमेरिकेची दृष्टिकोन पूर्णपणे वेगळं होतं. तेव्हा अमेरिकेची विश्वास होते की शीतयुद्ध काळामध्ये पण ते सोव्हिएट युनियनशी बार्गेन करू शकतो, म्हणजे त्यांच्याशी बोलून या त्यांना काहीतरी देऊन, आणि ते त्यांची परराष्ट्र धोरणा पण सत्तावर अवलंबून, म्हणजे वास्तविक परराष्ट्र धोरणाकडे पाहिलं तर ते पण सत्तेसारखंच हे करत. सो त्यांची म्हणणं होतं बेसिकली सोव्हिएट युनियनची पहिली की त्यांची त्यांना मेन वरी होती की त्यांची सुरक्षा. हा परिस्थिती आपण सोडलं तर लोकांना वाटले की सोव्हिएट युनियन दुसऱ्या गोष्टींवर सगळं आंतरराष्ट्रीय म्हणजे अमेरिकेशी मान्यता देणं. आता तुम्ही पाहिलं तर जर्मनी हरले तरी सोव्हिएट युनियन आणि अमेरिकेला त्यांच्यावर मोठा इश्यू होते. जर्मनी अतिशय महत्वाची युरोपची केंद्रात आहे. दुसरं त्यांना अतिशय ट्रेंड पॉप्युलेशन आहे, म्हणजे हिटलर तुम्हाला मी आधी सांगितलं कुठलं बावलट वेडा न होता. त्यांनी आजची इंडस्ट्रियल अर्थव्यवस्था त्यांनी तयार केली आणि हा आर्थिक पोटेन्शियल म्हणजे त्यांच्याकडे अजून हो. त्याच्यामुळे दोन्ही महासत्तांवर त्यांच्याबद्दल प्रचंड हे भीती होती. दुसरं तुम्ही रूझवेल्टची देहांत नंतर या 1945 रिगा ॲक्सिम्स म्हणजे कोण मांडले, हिस्टोरियन डॅनियल एर्गिन अमेरिकेमध्ये. त्यांनी सांगितलं सोव्हिएट युनियन एवढं त्यांच्या परराष्ट्र धोरण सत्तेवर नाहीये, सिद्धांतवर आहे, मार्क्सिस्ट लेनिनिस्ट सिद्धांतवर आहे, आणि ते सिद्धांताला तुम्ही समजायला पाहिजे. ते सिद्धांत काय आहे? एक आहे ते तानाशाही टोटॅलिटेरियन आहे. अतिशय तुम्ही पाहिलं तर पार्टीकडे सगळं सत्ता आहे आणि पार्टीच महत्वाची. हे सगळं त्यांना अतिशय एक अग्रेसिव्हनेस म्हणजे त्यांना एक काय आपण म्हणू शकतो असर्टिव्हनेस पुढे दाखवतात. म्हणजे ते परराष्ट्र धोरण अतिशय शक्तिशील असणं, ते नाही कुठली गोष्टीला पटकन ऐकणार नाही. आणि दुसरं तुम्ही पाहिलं तर त्यांची विचार प्रणाली मार्क्सवादी विचार प्रणालीकडे पाहिलं, या मार्क्सवादकडे पाहिलं, लेनिन मार्क्सकडे, त्यांची क्रांती पुरतं ठेवत नव्हते, त्यांना विश्व क्रांती पाहिजे. आणि ह्याच्यामुळे काय आहे, त्यांना पुढे जाणं या दुसऱ्या राज्यांना पण ह्याच्यात आणणं अतिशय महत्त्वाचं. पण इथे आपण एक घ्यायला पाहिजे राजकारणामध्ये या पॉलिटिकल सायकॉलॉजीमध्ये म्हणजे राजनैतिक मानसशास्त्रमध्ये ते मिरर इमेज मिरर इमेज म्हणजे काय, मी तुझ्याकडे कशी बघतो तू पण माझ्याकडे अशीच बघ. म्हणजे त्याची अमेरिकन लोक पाहिलं की भांडवलशाही आणि हे अतिशय वाईट हे आहे. भांडवलशाही असमानता आणतात आणि हा असमानतामध्ये अतिशय गरीब आणि श्रीमंत लोक होतात आणि त्याच्यामुळे सत्ता हे अतिशय श्रीमंत लोकांकडे गेले तर हा पूर्ण असमानक आणि हा वाईट पण होऊ शकतात. तो बाजूमध्ये मिरर इमेज होते. म्हणजे ते अमेरिकन नेत्यांना कम्युनिस्ट विचार प्रणालीकडे कशी ते बघत होते, लोकशाहीकडे बघत होते. आणि दुसरं कारण सिक्युरिटी डायलमा म्हणतो. सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा. इथे तुम्ही पाहिलं तर बेसिकली आंतरराष्ट्रीय व्यवस्था अराज्य होते, अनार्की.
म्हणजे कोणी कुठला आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला विश्व सरकार नाही, काही नाही. तुम्हाला कुठली तरी महाशक्तींनी ते विकोणीकरणमध्ये दोघांमध्ये काय एकमेकांवर ते विश्वास करत. एकमेकांवर विश्वास न करताना त्यांना काय भीती होतं, ते तू माझ्यावर आक्रमण करू शकतो या मी तुझ्यावर आक्रमण करू शकतो. का? बिकॉज तुमची लष्करी सत्ता वाढवत वाढवत चालली. लष्करी सत्ता इथे कुठे तुम्हाला पाहिलं तर आर्म्स रेस. आर्म्स रेस म्हणजे शस्त्री पासून अमेरिकेकडे होते. आणि हा तुम्ही पाहिलं तर आणि तुम्ही हा सिक्युरिटी डायलेमा कशी वाढवला हा पिरियड. एक आहे बाय फॉर्मिंग अलायन्सेस, म्हणजे मित्र देशांनी लष्करी करार करून अलायन्सेस केले ठेवण्यासाठी. आणि तुम्ही बेसिकली हा तुम्ही पाहिलं तर अमेरिकेने पाहिलं की रशिया का त्यांची सत्ता वाढवत केले, तर रशियात तुम्ही पाहिलं तर अतिशय थंडी जी लॅटिट्यूड्स मध्ये राहते, त्यांना वॉर्म वॉटर पोर्ट्स म्हणजे ते त्यांना आंतरराष्ट्रीय डिफेन्सेबल बाउंड्रीज, ते सीमा ते सुरक्षा करू शकतो. सो तुम्ही पाहिलं तर रशियानी भांडवलशाहीची त्यांना भांडवलशी विरोध होतं आणि त्यांनी वेस्टर्न साम्राज्यकरण की विरुद्ध पण होते. तो तुम्ही पाहिलं तर बेसिकली सिक्युरिटी डायलमा ह्याच्यावरनं आले, म्हणजे त्यांची अविश्वास करेन आणि भीती आणि शस्त्र स्पर्धा. आता तिसरा तुम्ही पाहिलं तर अमेरिकेची परराष्ट्र धोरणाची आपण काय म्हणू शकतो शीतयुद्ध. एका शब्दामध्ये त्यांच्या परराष्ट्र धोरणाची आपण कंटेनमेंट म्हणजे नियंत्रीकरण म्हणू शकतो आपण. म्हणजे प्रेसिडेंट ट्रूमन म्हणून होते, म्हणजे त्यांनी 1945 मध्ये कोण रूझवेल्टची मृत्यूनंतर ते त्यांची उपराष्ट्रपती होते, ते हॅरी एस ट्रूमन ते आले होते. त्यांनी चक्क तुम्ही पाहिलं तर त्यांनी 1947 मध्ये डिक्लेअर केले. त्यांनी काय म्हणले, त्यांनी म्हणले की अमेरिकेनी ते स्वातंत्र्य लोक आहे, ते लोकशाही संस्था आणि त्यांची राजकीय इंटेग्रिटी ते त्यांना सुरक्षा करण्यासाठी आपण मदत करायला पाहिजे. आर्थिक, राजनैतिक, सामाजिक. हा बेसिकली का आधी आले 1947 मध्ये युरोपमध्ये पूर्ण नष्ट झाले होते आणि भरपूर विचारप्रणालीची पार्ट्या होते. ग्रीस आणि ही भीती होते की तिथे पण कम्युनिस्ट लोकांनी सत्ता करणार. त्याच्यासाठी अमेरिकेने म्हणलं आपण नुसतं उभं राहून बघायचं नाही, आपण तिथे हस्तक्षेप करून ते लोकशाही पार्टी आहे त्यांना मदत करायची. तो भरपूर लोकांची म्हणणं आहे हा 1945 मध्ये हा ट्रूमन डॉक्ट्रिन, राष्ट्रपती ट्रूमननी हा हे एक आव्हान आहे. आणि तुम्ही पाहिलं तर अमेरिकन परराष्ट्र धोरण हा पूर्णपणे शीतयुद्ध काळामध्ये ठेवला. आणि त्यांनी बेसिकली काय केले, एस्पिनाज म्हणजे गोपनीय CIA FBI शी आंतरराष्ट्रीय आर्थिक लष्करी हस्तक्षेप. इथे तुम्ही पाहिलं तर पहिली समस्या ते आपल्याला येतात ते सोव्हिएट ब्लॉक आहे. बर्लिन तुम्हाला माहिती आहे, बर्लिन जर्मनीची राजधानी होती. बर्लिनला अर्धा म्हणून त्यांनी डिवाइड केले होते, म्हणजे एक बाजू रशियाने घेतले, दुसरे बाजू US आणि त्यांचे मित्र देश. आणि तेव्हा काय झालं, रशियाची बाजूनीच लँड एंट्री होते बर्लिन आणि ते त्यांनी बंद केले. ते बंद केले तर अमेरिकेने 10 महिने सगळी मदत बर्लिनला एअरलिफ्ट केली. एअरलिफ्ट म्हणजे एरोप्लेन वरनं आणून दिले. आणि तेव्हा त्यांची मेयर होते म्हणून. सो 1949 मध्ये हा 10 महिने
असतात. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर ऑगस्ट 1949 मध्ये रशिया अणुशस्त्र त्यांना पण तो आता नुसतं अणुशस्त्र मध्ये अमेरिकस्व बंद पडले. आणि तुम्ही पाहिलं तर 1949 मध्ये दुसरा एक मोठ्या गोष्टी जातात. चीन सारखं मोठा राज्य माओ त्से-डॉंग त्यांनी एक नागरिक युद्ध मध्ये नॅशनलिस्ट विरुद्ध जिंकून पातळीवर कम्युनिझम की त्यांनी थांबवलं नाही, कंटेन केलं नाही. हे अख्खा आंतरराष्ट्रीय व्यवस्था अलायन्स सिस्टम म्हणजे लष्करी अलायन्सेस आणि आर्थिक पातळीवर अलायन्सेस सुरू केले. नेटो सगळ्यांनी ऐकलं असणार, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन 1949, ANZUS 1959, सेंटो 1950. सोव्हिएत युनियन पण त्यांची मित्र देशांबरोबर वॉर्सा पॅक्ट म्हणून 1955 मध्ये. त्याच्याबरोबर त्यांनी आर्थिक मदत पण सुरू केले, मार्शल प्लॅन म्हणून. मार्शल प्लॅन म्हणजे अमेरिकेची परराष्ट्र धोरणाची मंत्री होते म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट जॉर्ज सी मार्शल. त्यांनी म्हणलं नुसतं लष्करी हे करार करून नाही हो तुम्ही कम्युनिझमला थांबू शकता, तुम्ही गरिबी आणि लोकांची समस्याकडे लक्ष द्यायला लागतं. म्हणून वेस्टर्न युरोप आणि त्यांची मित्र देशांना त्यांनी मोठा आर्थिक मदत त्यांची परत निर्माण करण्यासाठी. आणि त्यांना वाटलं ईस्टर्न युरोप आणि काय सोव्हिएत मित्र देश, बट एक आपण ह्याच्याकडून यायचं. 10 महिने चालू असताना पण दोन्ही महासत्तांनी युद्ध टाळलं. म्हणजे आपल्याला पहिली ते शीतयुद्धांशी काय परीक्षामध्ये दोघं यशस्वी होते. म्हणजे त्यांना काय युद्धाला जायला प्रोत्साहन होते. त्यांनी युद्ध एकमेकांशी त्यांना कॉन्फ्रंटेशन मध्ये ते समोरासमोर त्यांना भरपूर एक चायनाची लॉस ऑफ चायना तुम्ही पाहिलं तर चायना 1949 ला कम्युनिस्ट झाले. तर अमेरिकेमध्ये मेकार्थीइझम म्हणून सुरू. मेकार्थीइझम म्हणजे कोणी थोडा तरी राष्ट्रविरुद्ध केले नाहीतर या कम्युनिस्ट सिद्धांत बद्दल बोलले त्यांना राज्याची विरोधी म्हणून ठरवायचं. तो एक मोठा त्यांना प्रचंड वातावरण केले. 1950-53 ला तुम्ही पाहिलं तर कोरियन वॉर म्हणून येतात. पहिल्यांदा अमेरिकेने युनायटेड नेशन्सची वापर करून युनायटेड फॉर पीस रेझोल्युशन आणि ते मोठा त्यांची काही लष्करी जनरल होते त्यांची पुनर्निर्माण केले. इथे रशिया काय झालं, USSR नवीन होते आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये चालवण्यामध्ये. त्यांना युनायटिंग फॉर पीस रेझोल्युशन कैसी मेजॉरिटी मधून गेली. रशियाने अबस्टेन केले. अबस्टेन म्हणजे त्यांनी वोट नाही केले आणि ते काय बाहेर आले. आणि वोट नाही केले तर ते मेजॉरिटी म्हणून घेतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची त्यांना डिप्लोमसीची एवढं नाही, ती बसून विटो करायची. तर तुम्हाला ते युनायटिंग फॉर पीस रेझोल्युशन मध्ये काय होतं, कोरियाची आज पण तुम्ही पाहिलं तर काय 13th पॅरलल मध्ये नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया आहे. आज पण उत्तर आणि दक्षिण. तुम्हाला माहितीये उत्तर कोरिया कम्युनिस्ट आहे, दक्षिण कोरिया अमेरिकेची ह्याच्यामधून. एक तुम्हाला महत्वाची ते बघायला पाहिजे, कोरियन वॉर सीज फायर झाले बट त्याला करार नाही आजपर्यंत सही. म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर हा अतिशय मोठा फ्लॅश पॉइंट म्हणतात. फ्लॅश पॉइंट काय आहे, उत्तर कोरिया पायाशी अणुशस्त्र आहे आणि अमेरिकेने त्यांची अणुशस्त्र पण तिथे लावले आहे. तो त्याला त्याच्याशी काश्मीर मध्ये जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये त्याला पण न्यूक्लिअर फ्लॅश पॉइंट म्हणतो, भारत आणि पाकिस्तान मध्ये. आणि तिसरा राज्य आपल्याला चीन आहे दुसरा भाग. 1953 मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की जोसेफ स्टॅलिनची मृत्यू होतात आणि त्यांची सक्सेसर निकिटा क्रुश्चेव म्हणून येतात. याचे महत्व काय आहे, क्रुश्चेवनी पीसफुल को एक्झिस्टन्स म्हणून एक नवीन विचार प्रणाली पुढे आणली.
ते म्हणजे त्यांची म्हणणं काय होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण कोणाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रांती करणार नाही, बट आम्ही शांतीपूर्वक तुमच्या बरोबर राहायला आम्ही तयार आहे, अशी त्यांनी मांडणी केली. म्हणून हा पिरियड मध्ये तुम्ही पाहिलं तर अजून 1954-55 मध्ये तैवान स्ट्रेट क्रायसिस, तुम्हाला माहितीये तैवान एक द्वीप आहे चीन जवळ, आणि तिथे सगळं राष्ट्रवादी चांग काय शेकची लोक पळून गेले होते आणि चायनानी त्यांच्यावर आक्रमण करण्याचे प्रयत्न केले. अमेरिकेने 7th फ्लीट मोठा त्यांची नौसेना तिथे ठेवलेला. आजपर्यंत ते एक वेगळं राज्य आहे. 1956 मध्ये दोन मोठा समस्या होतात. एक सुईस कॅनाल क्रायसिस, मला माहितीये नासर इजिप्त, त्यांनी सुईस कॅनालला राष्ट्रीयकरण करण्याचे प्रयत्न केले आणि इस्रायलला त्याला न वापरची हे केले आणि मोठा युद्ध झाले. तेव्हा तुम्ही पाहिलं तर रशिया नासरला सपोर्ट करून आणि रशियानी अमेरिकेनी सगळ्यांना एक करार आणले आणि त्यांनी मोठ्या युद्धाला जाऊ दिले. हंगेरियन क्रायसिस तुम्ही बघ, पहिल्यांदा तुम्ही लक्ष येतात हंगरी पूर्व युरोपमध्ये, हंगरीनी रशियाकडून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले. रशियानी त्यांची सेना पाठवलं आणि सरकारची बदली केली. मध्ये अजिबात सायंटिफिक कॉम्पिटिशन होते, म्हणजे वैज्ञानिक कॉम्पिटिशन होते. आणि तुम्ही इथे पाहिलं तर रशियाने अमेरिकेची पुढे स्पेस मध्ये गेले. ते स्पुटनिक म्हणून 1955 मध्ये एक सॅटेलाइट टाकतात आणि त्याच्याबद्दल तुम्ही पाहिलं तर पहिली माणूस युरिन गॅगारिन 1961 मध्ये स्पेसला पाठवतात. 1960 स्पेस मध्ये राहून परत येत. आणि अमेरिकेने तेव्हा त्यांचे प्रेसिडेंट जॉन केनेडी होते, ते म्हणले की अमेरिकेने 70 हा डिकेड आधी माणूस चंद्रावर पाठवणार आणि ते पाठवतात. तो दुसरा 60 to 63 तुम्ही पाहिलं तर कॉंगो क्रायसिस, कॉंगो म्हणून मोठा आफ्रिकेमध्ये अतिशय मोठा देश कॉंगो आहे आणि कॉंगो मध्ये अतिशय नॅचरल रिसोर्सेस भरपूर आहे. इथे त्यांना बेल्जियम मधून स्वातंत्र्य मिळतात आणि ते स्वातंत्र्याचे नेते होते पॅट्रिस लुमुंबा. पॅट्रिस लुमुंबाची हत्या करतात बेल्जियन फोर्सेस कटांगा प्रॉव्हिन्स मध्ये आणि त्याच्यामुळे मोठा होते त्यांची, म्हणून त्यांना रूसची पाठिंबा होते आणि ते कटांगा प्रॉव्हिन्स मध्ये ते नेते होते त्यांच्या विरोधात. त्यांना अमेरिके आणि बेल्जियमचे होते, म्हणून युनायटेड नेशन्स त्याच्यात येण्याची प्रयत्न केले आणि तिथे डाग हॅमरशॉल्ड, तेव्हा युनायटेड नेशन्सची सेक्रेटरी जनरल, त्यांची पण हत्या होतात, त्यांच्या पण असॅसिनेशन होतात आणि त्यांना पॉस्टमसली ते एकमेव एक UN सेक्रेटरी जनरल आहे, त्यांना व्यक्तीची पातळीवर त्यांनी नोबेल पीस प्राइज म्हणून मॉस्कोची युनिव्हर्सिटीची नाव ते पांगो. आता तुम्हाला 2 वर्षापूर्वी नेदरलँड्सनी बेल्जियमनी कॉंगोची माफी मागितली की त्यांनी पॅट्रिस लुमुंबाची खून मध्ये त्यांच्या हातात होते. तर तुम्ही 1962 अतिशय महत्वाची होतात क्युबन मिसाईल क्रायसिस. क्युबा म्हणून तुम्हाला माहितीये एक छोटा द्वीप आहे अमेरिकेची 500 म्हणजे फ्लोरिडावरनं 500 मील दूरात आहे आणि इथे तुम्ही पाहिलं तर फिडेल कॅस्ट्रो आणि शे गुवेरा 1950 मध्ये लॅटिन अमेरिकेमध्ये कम्युनिझम आणणं, हे म्हणजे हे दोघं क्रांतिकारी होते, त्यांनी क्युबामध्ये सत्ता आणतात. अमेरिकेने हे सत्ता काढणं आणि त्यांची खून करण्यामध्ये मोठा हात होते आणि फिडेल कॅस्ट्रोनी त्यांना वाचवण्यासाठी रूसची मदत घेतो. रूसनी अणुशस्त्र क्युबामध्ये केले आणि तुम्हाला माहिती पाहिजे की ऑक्टोबर 1962 मध्ये चक्क त्यांनी 3रा महायुद्ध कडे एवढं गेले होते. बट लोक म्हणतात दोघांनी महासत्तेने दुसरे बार परत त्यांनी दाखवलं की ते शेवटपर्यंत जाऊ शकतात, ते उडी मारणार नाही. ह्याला ब्रिंकमनशिप म्हणतो. ब्रिंकमन म्हणजे ते एकमेकांची क्षमता बघून घेतात तरी बट ते युद्धाला जातात. 1962 ला आपल्याला पण महत्व आहे. चीन भारतावर हल्ला करते. 1949 मध्ये त्यांनी तिबेट घेतात. 1959 मध्ये तिबेटियन अपरायझिंग होतात आणि दलाई लामा
भारतात शरणागत म्हणून येऊन राहिला. 62 ची महत्व आहे की बिकॉज चीननी पहिल्यांदा त्यांचे साम्राज्य परराष्ट्र धोरणाची एक त्यांनी दाखवतात यंत्र साधन म्हणून आहे म्हणून दाखवतात. बिकॉज आपल्याला आता कोविड क्रायसिस आणि आता बघताना आपण आपल्याला हा महत्वाचे असतात. आता शीतयुद्ध काळाकडे आपण बघितलं तर 3 इम्पॉर्टंट थिंग आहे. लहान लहान भांडण व्हायचं, कॉन्फ्रंटेशन एकमेकांची वाद व्हायचं आणि कॉम्प्रोमाइज एकमेकांची समाधान व्हायचं. एक टर्निंग पॉइंट काय आहे? व्हिएतनाम वॉर. अमेरिकेने मोठा सत्तेला अतिशय एक लहान राज्यांनी हरवलं. हो ची मिन गुरिल्ला टॅक्टिक्स मुळे अमेरिकेनं मोठा लष्करी धोका दिला. तुम्हाला माहितीये 1960 मध्ये गॅरी पॉवर्स म्हणून त्यांनी चीनवर प्लेन चालवायचं इंटेलिजन्स म्हणजे त्यांच्यावर गुप्तचर काय ते करतात हे बघण्यासाठी. तेव्हा तुम्हाला पाहिजे तर क्रुश्चेव्ह त्यांना ते प्लेनला शूट डाऊन करून आणि त्यांनी धमकी दिले होते अमेरिकेला की तुम्ही अशी गोष्टी करत असलं तर मला सांगा. 70s मध्ये तुम्ही पाहिलं तर डेटांट म्हणून आले. डेटांट म्हणजे एकमेकांशी बोलणं. दोन्ही महासत्तेने निर्णय घेतले की किती पण वेगळेपणा असलं तरी आपण एकमेकांशी बोलायचं. बिकॉज आपल्याकडे अणुशस्त्र आहे आणि आपण दोघं हे सत्ता चालवण्यासाठी ठेवले. आणि हे पाहिलं तर एवढ्यात काय केलं, अमेरिके सिक्युरिटी काउन्सिल मध्ये बसलं आणि 73 पर्यंत अमेरिकेने कम्युनिस्ट पार्टीला त्यांना मान्यता दिलं नव्हतं, तैवानला दिलं. सो 73 मध्ये ते बदलतात आणि ते मेनली कशामुळे 1966 पासून तेव्हा स्टॅलिन वारले. माओ आणि क्रुश्चेव मध्ये वेगळी विचारची वेगळेपणा आहे. माओ अतिशय मोठा स्टॅलिनची ॲडमायरर होते. क्रुश्चेवनी त्याच्यानंतर स्टॅलिन विरुद्ध भरपूर माओला वाटलं ते क्रुश्चेव पेक्षा तेच कम्युनिस्ट मुवमेंट मध्ये सिनियर होते. तो नेतृत्व त्यांच्याकडे यायला पाहिजे. सो हा विवादमुळे 1966 मध्ये मंचुरियामध्ये रूस आणि चीनची सेनेची लढाई झाली. आणि इथे तुम्ही युरोपमध्ये पाहिलं तर जर्मनीला एक समाजवादी चान्सलर म्हणजे पंतप्रधान येतात, त्यांनी ऑस्टो पॉलिटिक म्हणून सुरू केले. विली ब्रांड पहिल्यांदा ईस्ट जर्मनी बोलणी ठेवली आणि ईस्ट जर्मनीची सार्वभौमता आणि बर्लिनची अतिशय महत्वाची हे त्यांनी मान्यता दिली. म्हणजे ईस्ट आणि वेस्ट जर्मनी, पूर्वी जर्मनी आणि पश्चिम जर्मनीमध्ये पहिले समझोता त्यांनी केले. आता हे सगळं आपण पाहिल्यानंतर काय शीतयुद्धाची महत्व काय? एक आहे स्टेटस को म्हणजे आहे ते परिस्थिती ठेवणं, युद्धाला नाही जायचं. तो पहिली मुद्दा काय होते? अवॉइड डायरेक्ट मिलिटरी कॉन्फ्लिक्ट. म्हणजे दोन्ही महासत्ता एकमेकांशी अंगावर. दुसरं त्यांनी वेपन सिस्टम्स शस्त्रची डिझाईन लावले. म्हणजे दुसरी अमेरिकेनी SDI स्टार वॉर्स आणि हे आले आणि सर्वेलन्स सिस्टम्स आणि सॅटेलाइट, सो दॅट काय एकमेकांवर सरप्राईज अटॅक होऊ नये. म्हणजे दोन्ही महासत्ते एकमेकांशी बोलत होते. समिट मीटिंग्स म्हणून ठेवत होते. समिट म्हणजे नुसतं अमेरिकेची राष्ट्रपती आणि रूसची जनरल सेक्रेटरीशी बोलणं. आणि तुम्हाला माहिती आहे हॉटलाईन, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट कम्युनिकेशन, फोन कॉल ठेवले व्हाईट हाऊस मध्ये आणि क्रेमलिन मध्ये. डायरेक्टली कोणामध्ये मध्यस्तर नसताना एकमेकांशी बोलू शकतात. चौथा तुम्ही पाहिलं तर एकमेकांची स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे त्यांची प्रभावाची क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचं नाही. आणि हस्तक्षेप कुठे करायचं? एकमेकांशी ते आणि एस्पिनाज गोपनीय हे आणि सबवर्शन, ओव्हर्ट आणि कोवर्ट आणि आर्थिक हे सगळं. आणि फायनली पाहिलं तर एकमेकांबरोबर त्यांनी सायंटिफिक म्हणजे आणि तंत्र ज्ञान आणि
ह्याच्यामध्ये त्यांची स्पर्धा होती. आणि हा बेसिकली लोक त्यांची प्रेस्टिजसाठी त्यांची काय स्पर्धा होती अशी लोकांची म्हणणं होती. आणि शेवटच्या पिरियड मध्ये एक लक्ष घालू, त्याला भरपूर लोक काय लोक सेकंड कोल्ड वॉर म्हणतात, म्हणजे दुसरा शीतयुद्ध. बिकॉज 70 to 79 लोकांना वाटलं ह्यांची संबंध वाढले होते. सेकंड कोल्ड वॉर 79 का? 79 मध्ये दोन गोष्टी होतात. इराण मध्ये इस्लामिक रेव्होल्युशन होता, तुम्हाला माहिती आहे. आयातुल्ला खुमेनी आले होते आणि अफगाणिस्तान मध्ये सोवियत ब्रेझनेव्ह डॉक्ट्रिन काय आहे की कुठली पण कम्युनिस्ट राज्यामध्ये त्यांना असुरक्षित वाटतं या त्यांना धोका आहे तर रूसनी त्यांची मदत कर. आणि इथे पाहिलं तर अफगाणिस्तान मध्ये रूसची बनणं आहे, आम्हाला इन्व्हिटेशन देऊन आम्हाला बोलवलं होतं अफगाण कम्युनिस्ट पार्टीनी सत्तेतले होते आणि त्यांनी त्यांना मदत करण्यासाठी बोलवलं त्यांची. आणि हा पिरियड मध्ये तुम्ही पाहिलं तर अमेरिकेची राष्ट्रपती निओ कन्झर्वेटिव्ह म्हणून. निओ कन्झर्वेटिव्ह काय आहे, त्यांना वाटतं की सगळी दोन गोष्टीमध्ये द्विकरणच असतात. म्हणजे आमच्याकडे देव असलं तर तुमच्याकडे सेटन असतात किंवा तुमच्याकडे शैतान असतात तुमच्याकडे, अशी त्यांची द्विकरण मध्येच बघतात. आणि इथे रीगन तुम्ही पाहिलं तर त्यांनी शस्त्रीकरण वाढवलं. अमेरिकेनं शस्त्राची बिल्डअप केली. दुसरं स्टार वॉर प्रोग्राम म्हणून केले, स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह. म्हणजे अमेरिकेने नुसतं लष्करीची युद्ध लढून जिंकू शकते. आधी डिफेन्सिव्ह होते, आता ऑफेन्सिव्ह डेटरन्सनी त्यांनी आणले. आणि तुम्ही बघितलं तर अमेरिकेने ग्रेनाडामध्ये 1985 लिबिया इथे सगळं हस्तक्षेप. तरी 1985 पाहिलं तर इथे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मेंटेन केले. 83 मध्ये तुम्ही पाहिलं तर रशियाने एक साऊथ कोरियन एअरलाईनला त्यांची एअर स्पेस मध्ये आले म्हणून त्यांना मारलं. आणि नेटो ट्रेनिंग एक्सरसाइज अतिशय जवळ करत होते म्हणून तेव्हा पण युद्ध होऊ शकले. आणि इथे तुम्ही पाहिलं तर सोव्हिएट लीडरशिप म्हातारे व्हायला लागले आणि त्यांना ब्रेझनेव्हची देहांत झालं. ब्रेझनेव्हच 1964 to 82 होते. ते भारताची मोठे मित्र होते आणि इंदिरा गांधीची मोठे मित्र होते. आपल्या 1972 इंडो सोव्हिएट ट्रीटी ब्रेझनेव्हमुळे झालं. त्याच्यानंतर ते दोघं आले, आंद्रोपोव आणि चर्नेन्को, 1-2 वर्ष राहून झाले. खरं शीतयुद्ध कधी समाप्त? मिखेल गॉर्बचेव म्हणून रूसची जनरल सेक्रेटरी होते आणि ते आले 85 मध्ये ते येतात. 86 मध्ये मोठा चेर्नोबिल डिझास्टर म्हणून त्यांना, म्हणजे न्यूक्लिअर अणुशस्त्राची एक मोठा पॉवर स्टेशन, त्याच्यामुळे हे इलेक्ट्रिसिटी हे सगळं करतात, त्याच्यामुळे लिकेज होऊन भरपूर लोकांची देहांत होते. आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की रूस एक राज्य म्हणून राहायचं तर त्यांच्यामध्ये रिफॉर्म्स पाहिजे, सुधारीकरण. आणि हा सुधारीकरण त्यांनी 2 कार्यक्रम आणतात. पेरिस्ट्रॉइका म्हणजे आर्थिक, राजनैतिक आणि सामाजिक रचनात्मक आणि रचना करण्यासाठी त्यांनी पुनर्निर्माण रचना. आणि ग्लासनॉस्ट म्हणजे कम्युनिस्ट समाजमध्ये बोलण्याची स्वातंत्र्य यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक म्हणतात मिखेल गॉर्बचोव आल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर महासत्तेंची संबंध पण प्रचंड बदललेला होता. एक यशस्वी आहे ट्रीटी, इंटरमिडिएट फोर्सेस ट्रीटी, म्हणजे मध्यम शस्त्रांवर त्यांनी एक करार करतात आणि हे अतिशय महत्वाचे करार आहे. आणि 1989 पर्यंत तुम्हाला माहिती आहे रूसची डिसमेंबरमेंट होतात आणि भरपूर राज्य स्वातंत्र्य मिळतात. आणि त्याच्यामुळे
शीतयुद्ध काळ संपलेला आपण म्हणतो. तो शीतयुद्ध काळाकडे तुम्ही पाहिलं तर अणुशस्त्राची इतिहास ही शीतयुद्ध काळाला शांती दिलं का नाही हे मोठं आहे. आणि ते एक मोठा सिद्धांत बर्लिन 62, क्युबा 73, अरब इस्रायली वॉर 1983, नेटो एक्सरसाइज. 4 वेळा दोन्ही महाशक्त्या एकमेकांना युद्ध करू शकल्या, पण तरी त्यांनी रिस्ट्रेंट एकमेकांवर काबू ठेवून नाही केले. म्हणून लोक म्हणतात हा कोल्ड वॉर समाप्त होतो. आपण पुढच्या लेक्चर मध्ये जाणार पोस्ट कोल्ड वॉर मध्ये 1989-90 मध्ये काय झालं आणि त्यांची परिणाम काय. हे पिरियडला पण पोस्ट कोल्ड वॉर पण म्हणतो आणि पोस्ट सोव्हिएट ऑर्डर पण म्हणतो. तरी मी समाप्त ह्याच्यावर काय आपलं केनेथ वॉल्सची शब्दांवर केनेथ वॉल्सची म्हणणं आहे की द्विकोणीकरण स्थिर व्यवस्था. हा व्यवस्था तुम्ही पोस्ट कोल्ड वॉर उत्तर शीतयुद्ध काळ म्हणतात, हा अतिशय अस्थिर आहे याची मानणं. त्याच्याकडे आपण बघू का हा अस्थिरता आणि काय. थँक्यू.